आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा नेमका उद्देश काय आहे, काय अभियान राबवणारी कोल्हापूर महानगरपालिका आपल्या माध्यमातून ते सविस्तर सांगा। रोज जय श्रीराम। माझं शहर माझी जबाबदारी याची जाणीव मला आणि सगळ्याच कोल्हापूर शहरातील नगरसेवकांना असल्यामुळे आज आम्ही व्यासपीठ प्रेस घेत आहोत की सर्वप्रथम कोल्हापूर शहर स्वच्छ या अनुषंगाने माझं शहर माझी जबाबदारी भाग 1 या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या 27 तारखेला हे सगळ्या कोल्हापूर शहरातील लोकांना आव्हान देऊ इच्छिते की कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 27 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत वन टाइम सगळे आरोग्य अधिकारी, सगळे आरोग्य कर्मचारी, तसेच काही संघटना ज्यामध्ये ओटरीज असतील, जॅन्स असतील, त्यांच्या अनुषंगाने 1-2 हजार लोक वन टाइम कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी करणार असतात। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळे फुटपाथ क्लीन केले जातील, फुटपाथवरील सगळं अतिक्रमण काढणं आणि त्या अनुषंगानं स्वच्छ कोल्हापूर हा एक माझा स्वच्छ करण्याचा मानस आहे, ज्याच्यामध्ये सगळे कोल्हापूर शहरातील सगळे मेन रस्ते आपण या भाग 1 मध्ये घेत आहोत आणि त्यानंतरच्या सेकंड भागमध्ये कोल्हापूर अंतर्गत जे काही कोल्हापूर शहरातील स्वच्छता केली जाणार आहे। आणि याच मोहिमेमध्ये प्राधान्याने कोल्हापूर शहरातील जे काही डिवायडर्स आहेत ज्याच्यावरती अतिशय विचित्र पद्धतीची व्यवस्था बोगनवेलची आहे ते काढणं आणि त्या ठिकाणी चांगल्या CSR मधून काही अशा कंपन्यांची टाईप करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सुशोभित हिरवेगार असे छोटे छोटे श्रब वगैरे आपण त्या ठिकाणी लावणार। आणि याच अनुषंगाने डेली आमची सकाळी 11:30 ते 2 पर्यंत महापालिकेमध्ये बसणार आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रत्येक विभागावर म्हणजे ज्याच्यामध्ये 24 तारखेला अतिक्रमण असेल, 25 तारखेला KMCचे विषय असतील, 26 तारखेला लाईट विभाग असेल, 27 स्वच्छता अभियान असेल, 4 तारखेला पाणी विभाग असेल आणि 5 तारखेला जनता दरबार असेल, ज्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न आमच्यापर्यंत डायरेक्ट येतील आणि त्याच ठिकाणी त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न, जर काही क्लिष्ट विषय असतील ते थोडेसे उपलब्ध राहतील, परंतु लवकरात लवकर लोकांना न्याय देणं हा माझा खरं पाहिजे तर कोल्हापूर हे पर्यटनाचा हब बनत आहे, त्यासाठी स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे तितके तर महिला पर्यटकांसाठी वॉशरूम पण महत्त्वाचे आहेत। मात्र खूप मोठी वॉशरूमची दुरावस्था झालेली आहे। नव्यानं काय होणार आहे, कारण ज्या ठिकाणी यात्री निवास आहे त्या ठिकाणी 50-50 रुपये खरं तर वॉशरूमसाठी घेतले जातात। शाहू महाराज नगरी जर अशा होत असेल तर भविष्यात काय आपण करणार आहोत? शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अशा पद्धतीचे विषय तेही प्रेससमोर घ्यावे लागतात आणि येणाऱ्या लवकरच्याच काळामध्ये माझ्याकडे एक शौचालय, लॅट्रिन, पाडा, बांधा आणि कमवा या अंतर्गत आपण लवकरात लवकर शौचालय बांधण्याचा माझा मानस आहे। येणाऱ्या लवकरच्याच काळात 8 ते 10 दिवसामध्येच माझे एक 4 प्रोजेक्ट झालेली पण आहे आणि त्या अनुषंगाने 4 ज्याच्यामध्ये AC वाले आपण टॉयलेट्स त्या ठिकाणी महिलांसाठी वेगळे घेतात। दुसरीकडं आता अर्थसंकल्पीय आपलं बजेट सादर अजून स्वच्छता गृहांमध्ये अजून एक आपण ॲडिशन घेतोय की ज्याच्यामध्ये आपण महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि तृतीय पंथी यांच्यासाठी सुद्धा आपण अर्थ आहे ते काही दिवसात सादर होईल, काही महिन्यांमध्ये सादर होईल, तर त्यामध्ये करवाढ केली जाईल असा एक कुठेतरी एक प्रशासनाकडनं सूर आहे। आपण नवीन सगळे नगरसेवक आहात, आपण नवीन महापौर आहात, काय नेमकं कोल्हापूरकरांना आपण देणार आहात? करवाढ देणार आहात का जैसे ते परिस्थिती राहील? मला असं वाटतं की करवाढपेक्षा इन्कम सोर्स वाढवून आपण कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक सुधारावी, त्यामुळे लगेच काही करवाढ करण्याचं आमचा मार्ग नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर काही तशी परिस्थिती आली किंवा गरज वाटली तर ते इन फ्युचर होईल, पण आता तर शहरातल्या अनेक स्ट्रीट लाईट त्या सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत, कधी त्या पूर्ववत होतील? कारण प्रशासन प्रयत्न करते पण काही बिलं तटलेत असं काही समोर येते बा, नक्की वस्तुस्थिती काय? म्हणूनच मी म्हटलं की आजार काय झाले आणि त्याचा औषध काय द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसरा उपाय सुरू आहे, त्यामुळे मुळाशी जात आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इन्कम सोर्स वाढवणं हा पहिला स्रोत असेल आणि मग अशा पद्धतीची राहिलेली बिलं पे करून कोल्हापूर शहर जे आमदारमय झाले ते प्रकाशमय करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न
तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. त्या अनुषंगाने आज केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली भारतीय जनता पक्षाची युती आहे. त्या अनुषंगाने कामगार भरती हा तर विषय होईलच, पण मला असं वाटतंय की प्रशासनावर थोडीशी पकड ठेवायला लागेल. आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कोल्हापूर शहर सुंदर सुंदर करता येण्यासारखं आहे. त्यामुळे अगोदर आम्ही त्यांना सरळ करायचा आहे. नाल्यांचा प्रश्न आता गंभीर बनत आहे. जशी पाण्याचा प्रश्न परत कोल्हापूरमध्ये वारंवार दूषित आहे. याच्या संदर्भात ना पहिल्यांदाच मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की ऑन गोईंग जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे. त्याच्या अनुषंगाने हा एक मोठा प्रश्न आहे, कारण नाले साफसफाई जे तुम्ही म्हणता इट विल बी इन्क्लुडेड इन एसटीपी प्लांट. खरं तर आपल्याच प्रभागामध्ये एक STP प्लांट होऊ घातलेला आहे. निवडून येण्यापूर्वी आपण त्याला तीव्र विरोध केला होता. काय नेमकं असणार आहे, कारण अजूनही तिथले लोक आशेवरती बसतील की महापौर काहीतरी करतील त्या संदर्भात. आपण कोर्टात तर गेलेलोच आहे, मात्र आता काय स्थिती परिस्थिती राहणार आहे. RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.